वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतील पेंग्विन कक्ष नवीन वर्षात 2 महिन्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। मुंबई महापालिका या ठिकाणी पेंग्विनसाठी असलेल्या जागेचा विस्तार करणार आहे। त्यामुळे या काळामध्ये पेंग्विनला तात्पुरतं क्वारंटाईन विभागामध्ये हलवण्यात येणार आहे। जागेचा विस्तार करण्याचं काम सध्या सुरू आहे। सध्या या कक्षाची 1800 चौरस फूट जागा आहे, ती आता 800 चौरस फुटाने वाढवली जाणार आहे। हा विस्तार सध्या बांधण्यात येणाऱ्या नवीन मत्स्यालय प्रकल्पाचा भाग असणार आहे। पेंग्विन कक्षातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विन कक्ष येत्या नवीन वर्षामध्ये 2 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। माझ्या मागे जो पेंग्विन कक्ष पाहतोय आपण, खरं तर या पेंग्विन कक्षामध्ये सध्या 21 पेंग्विन आहेत आणि 25 पेंग्विनचं जी क्षमता आहे या कक्षामध्ये आहे। मात्र 800 फुटांनी नवीन पेंग्विन कक्ष या ठिकाणी जोडण्यात येणार आहे। सध्या या पेंग्विन कक्षाची क्षमता कमी पडत असल्यामुळे भविष्यामध्ये पेंग्विनची संख्या वाढेल आणि यामुळेच आधीच त्याची उपाययोजना जी आहे ती करण्यात येते आणि या पेंग्विन कक्षासोबतच बाजूला ॲक्वेरियम जोडण्यात येणार आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे मासे मुंबईकरांना पाहायला मिळणार। विविध प्रकारे माशांच्या जाती त्या पेंग्विन कक्षात असणार आहेत। त्याचबरोबर या प्राणी संग्रहालयामध्ये सुद्धा काही ठिकाणी नवीन प्राण्यांना आणण्यात येणार आहे। त्यामुळे नवीन वर्षामध्ये पर्यटकांना, मुंबईकरांना जरी 2 महिने हा पेंग्विन कक्ष पाहता येणार नसला तरी 2 महिन्यानंतर अनेक विविध जातीचे प्राणी असतील, पेंग्विन असेल आणि याचबरोबर विविध जातीचे मासे सुद्धा पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला मोठा नफा होण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे। कॅमेरा पर्सन राजेश मन्यासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।